जय भैरवनाथ महाराज की जय. बघा, नामदेव संग देव जेवायचा, नामदेव संग देव बोलायचा, नामदेव देव जेवायचा, देव बोलायचा. आणि नामदेवाच्या घरी संत मंडळी आली होती. गोरासंबा, जनाबाई, मुक्ताबाई, स्वपन काका. आणि यांनी काय ठरवलं, आता नामदेवाला विठ्ठलाचे गेले म्हणून नामदेवाला आम्हाला तीर्थयात्रा मिळायची. तीर्थयात्रा घडू, संत चरणी देव पडो. त्या तीर्थयात्रेला गेल्यानंतर संतांच्या गाठी भेटी होतात आणि देवाचं महत्त्व आपण स्वतः घ्यायचं आणि दुसऱ्या लोकांना सांगायचं. जसे आज एजंट लोक असतात या कंपनीचा प्रचार करतात, तसं त्यावेळेचे संत देवाचं महत्त्व, देवाचं कामच मुळात काय आहे, स्वतः देवाचं नाव घेणं आणि दुसऱ्याला जाऊन सांगणं, हे देवाचं काम आहे. आणि आज लोकांनी काय केलं, देवाला नारळ द्यायचा, देवाला बकरू द्यायचं, कोंबडं द्यायचं, सत्यनारायणाची पूजा करायची, हे देवाची भक्ती मानली गेली. ती देवाची भक्ती नसून खरी देवाची भक्ती काय आहे, देवाचं नाव स्वतः घेणं आणि दुसऱ्याला जाऊन सांगणं, असे हे संत लोक करत होते. तुकारामाने ते केलं, नामदेवाने केलं आणि ही देवाचं महत्त्व त्यांनी वाढवलं. आणि मग त्यांनी काय केलं, आता ही मडकी कच्ची आहे का पक्की हे बघण्याकरता त्यांनी काय केलं, गोरोबाची थापटी होती आणि ती थापटी घेतली आणि मुक्ताबाईनं काय केलं, ते प्रत्येकाच्या डोक्यात मारत गेले. आणि ज्यावेळेला नामदेवाची टक्कल केलेलं होतं, त्या नामदेवाच्या डोक्यात मारायला गेल्यानंतर नामदेवानं काय केलं, तो मोठ्यानं गागला. आणि त्यावेळेला मुक्ताबाई काय म्हणली, तू कोराच आहे अजून काय. आणि ज्या वेळेला त्याला कोरा म्हणल्यानंतर त्याला राग आला, मी कोरा कसा काय, माझ्या संग देव बोलतो, देव जेवतो, देव झोपतो. आणि देव जेव्हा लोक देवाची भक्ती करतात, देव त्यांना मिळत नाही. नामदेवाला काय झाला होता, अहंकार झाला होता. पण देवाला गुरु केला नाही. गुरुविनं काय असतो, ज्या वेळेला हिरण्यकश्यपाला भक्त प्रल्हादाकरता वाचवलं, खांबातून देव निघाला, त्याने गुरगुर केलं म्हणजे काय आहे, हिरण्यकश्यपाला गुरु नव्हता, तो अज्ञानी होता. म्हणजे गुरु केलेला ज्ञान मिळतो. आणि असा तू गुरु केला नाही. आणि मग तू देवापाशी गेला, देवाला सांगितलं बाबा ती मला कोरा म्हणली. देव म्हणे बरोबर आहे, तू गुरु केला नाही आणि तू असं कर, मंगळवेढ्याला जाय आणि तिथं शंकराच्या देवळामध्ये विसोबा खेचर आहे, तो झोपलेला आहे आणि त्याला तू गुरु कर. मग विसोबा खेचराला त्यांनी तिथं गेला आणि त्यांनी काय केलं, ते देवळाच्या पिंडीवरती पाय देऊन झोपला होता. आणि मग सांगितलं, देवानी मला हा माणूस गुरु करायला लावला आहे आणि हा तर देवाच्या पाय इथून झोपला आहे, कसं काय गुरु करायचा. आणि मग बाबा म्हणून माझे पाय मला उचलते नाही, जिथं देव नसेल तिथं तू ही पाय ठेव. आणि मग तो जिथं पाय ठेवायला लागला तिथं त्याला देव दिसला, सगळ्या ठिकाणी देव दिसला. आणि मग त्याला कळलं, देव हा फक्त हृदयात नसून, देवळात नसून, दगडात नसून, देव हा सगळ्या ठिकाणी भरलेला आहे. म्हणून आजही मी या व्हिडिओद्वारे लोकांना काय सांगतो, देवकडे आपल्या हृदयात आहे. देवकडे चंद्र, सूर्य, हवा, पाणी, पृथ्वी, देवकडे प्राणी मात्रात आहे. मग देव जर प्राणी मात्रात आहे, लोक काय करतात, देवा तुला मी बकरू कापील, देवा तुला कोंबडं कापील. मग तू देवाला जर बकरू कोंबडं कापतो, मग देवाला सिंह का कापीत नाही, वाघ का कापीत नाही, हत्ती का कापीत नाही, निर्जीव प्राण्याला बळी देतो, हे अज्ञान आहे. म्हणून समाजाचा अज्ञान जाण्याकरता हा व्हिडिओ आहे. देवकडे आईबापात आहे. लोक आईबापाला काय करतात, वृद्धाश्रममध्ये घालतात का. म्हणून शासनानं आता काय केले, कडक कायदा केलेला आहे. बघा तुम्ही आता कायद्याचं पुस्तक बाबा, मोबाईल बघा, जे मुलं आईबापाला सांभाळते नाही त्यांच्यावर शासनाने आता कडक कारवाई केलेली आहे. आणि त्यांचं फळ त्या मुलांना भोगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही आता लगेच सावध व्हा. आणि मग आता त्याची
देव कळला का नाही परीक्षा घेण्याकरता एक नामदेव जेवण करत होता आणि कुत्रं पाकळ घेऊन गेले. नामदेवानं काय केलं, ती वाटी तुपाची वाटी घेतली. देवा तुझं पोट दुखल, त्याला तूप लावू दे. हाती घेऊन वाटी नाम्या लागी देवाच्या पाठी, देवा तूप लावू दे. मगा नामदेव कुठे गेला, पंजाबामध्ये, आणि तिथं फिरविले देऊळ जगा माझे ख्याती, नामदेवा हाती दुलप्याला. नामदेवाला कीर्तन करायला त्यांनी बंदी केली. तर तू इथं कीर्तन करू नको, इथं तुझं काय होईल, हे आपलं इथं तुला कीर्तनाचा अधिकार नाही. मग देवळाच्या पाठीमागं नामदेव कीर्तन करीत येते नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा पितांबर गळाला. बघा देव नाचत होता, देवाचा पितांबर जनी म्हणे देवा सावध होई. आणि मग जनीने सावध होण्याकरता देवाचं तेव्हापासून जे कीर्तनकार लोक आहे ते कीर्तन करायला लागल्यानंतर काय करतात, कंबर आवळीत. आता तेव्हा त्यांना देवाचं भान नव्हतं. तसं आताच्या बाबांना काय भान नाही आहे, भान आहे. त्यांना भान आहे का आपलं पाकिट किती रुपयाचं मिळेल. त्यांचं लक्ष कीर्तनाकडं नसतं, बाबांचं लक्ष कुठं असतं, पाकिटाका असतं. आणि मग आता त्या नामदेवाची कीर्ती पंजाबमध्ये फिरली. आणि मग त्या राजानं काय केलं, एक गाय मेली होती. त्या नामदेवानं काय केलं, विहिरीचं पाणी होतं आणि त्यांना तहान लागली. ते ज्ञानेश्वर सोपान काका आणि त्यांनी योगमायेनं पाणी आणलं. नामदेव म्हणून त्याला गळायचं तर वरी, आणि जे पाणी वर आलं. आजही त्या पंजाबमध्ये ती विहिरीतलं पाणी वाहतं. मग राजापर्यंत बातमी गेली, तिथं गाय मेलेली होती. आणि मग राजानं सांगितलं की गाय जर जिवंत केली तर हा नामदेव खरा आहे. बघा 4 दिवसांना ती गाय जिवंत झाली. म्हणून आज पंजाबामध्ये ही जी नामदेवाची भक्ती, निरंकार देव दगडात नसून देव सगळ्या ठिकाणी भरलेलं आहे, ही निर्गुण निरंकार ही जी भक्ती आहे ही पंजाबमध्ये कोणा आणली, नामदेवानं आणली. आणि मग भगवंत निष्ठा देवळात नसून मूर्तीत नसून देव सर्व व्यापारी ही भक्ती दाखवायचं काम कोणा केलं, नामदेवानं केलं. तसं देव आपल्या हृदयात बघा, आईबापात बघा, राणीमातात बघा, देव सर्व ठिकाणी ही भक्ती आपलं अज्ञान काढून टाका. जय भैरवनाथ महाराज की जय.